नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण उपयोजित लेखनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आणि जास्त गुण मिळवून देणारा जो घटक आहे तो म्हणजे निबंध लेखन याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मी नंदकुमार खोडके तुमचं या उपघटकाच्या अभ्यासामध्ये स्वागत करतो. निबंध लेखन हा जो विषय आहे हा अगदी बालवयापासूनच म्हणजे प्राथमिक शाळेपासूनच ते हायस्कूलपर्यंत माध्यमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावर, पदवी स्तरावर आणि पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा निबंध लेखन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या निबंध लेखनामध्ये वाचन हे चांगलं असलं पाहिजे. वाचन ज्याचं चांगलं आहे तो निबंध लिहू शकतो, परंतु निबंध हा सरावाने येणारा भाग आहे. सराव चांगल्या पद्धतीचा जर केला तर निबंध लिहिता येतो, पण त्यामध्ये त्याचे कौशल्य प्राप्त करून घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. एकदा का तुम्हाला त्याचे कौशल्य प्राप्त झालं तर मग मात्र तुम्हाला निबंध लिहिणं सोयीचं जाते किंवा सोपं जाते. तर निबंध म्हणजे काय येथे सांगितलंय मी की मानवी मनातील विविध जे काही विचार आहेत, माणसाच्या मनातले विचार, भावभावना, त्याचे अनुभव याची सुसंगत पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे निबंध होय. निबंध म्हणजे काय तुमच्या लक्षात आला असेल की ही जी काही मांडणी आहे ती सुसंगत पद्धतीने आपल्याला करावी लागते. आता या निबंधाचे काही वैशिष्ट्ये आहेत की निबंध लिहायला बसलो आपण तर वाक्याची रचना कशी सुटसुटीत, छोटे छोटे वाक्य असले पाहिजेत. त्याचप्रमाणे मोजक्या शब्दात त्याची मांडणी झाली पाहिजेत. जसा की एखादा फुलारी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं गोळा करतो आणि सुंदर पद्धतीने त्याचा एक हार तयार करतो, तसंच या निबंधाचं सुद्धा आहे. मग आता या निबंधामध्ये लिहित असताना आपल्याजवळ काय असायला पाहिजेत, तर काही कवितेच्या ओळी असल्या पाहिजेत, काही गाण्याच्या ओळी असल्या पाहिजेत, काही सुभाषितं आपल्याला माहीत असले पाहिजेत, म्हणी, वाक्प्रचार तर हे आपण शालेय जीवनात शिकतच असतो. ह्या सर्व गोष्टी जर एका ठिकाणी आल्या तर आपल्याला निबंध चांगल्या पद्धतीनं लिहिता येतो. आता ह्या निबंधाचे काही प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत की वर्णनात्मक निबंध आहे, प्रसंग लेखन आहे, आत्मकथनात्मक निबंध आहेत, कल्पनाप्रधान निबंध आहेत आणि वैचारिक निबंध आहेत. असे हे वेगवेगळे प्रकार. तर आता हे जे प्रकार आहेत ते शालेय जीवनापासूनच सुरू होतात, परंतु विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वातीलच मात्र आणि परिचित हे विषय असतात. कधीतरी त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो, पाहिलेला असतो, अभ्यासलेला असतो, असेच विषय परीक्षेमध्ये ठेवलेले असतात. फक्त आपल्याला त्याचं कौशल्य प्राप्त करून घेणे हे मात्र महत्त्वाचं आहे. आता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की निबंधाचे जे काही प्रकार आहेत, या निबंधाच्या प्रकारामध्ये वर्णनात्मक निबंध किंवा प्रसंग लेखन. आता याच्यामध्ये काय केले जाते, व्यक्तीचं, एखाद्या स्थळाचं, पशुपक्ष्याचं, निसर्गाचं हुबेहूब चित्रण त्याच्यामध्ये केलेलं असते, त्याचं वर्णन केलेलं असते. त्याच्यामध्ये कोणते निबंध येऊ शकतात, माझं गाव, त्याच्यानंतर जत्रेतील एखादा प्रसंग, मी अनुभवलेली एखादी पहाट, पावसाळ्यातील एखादा दिवस, शाळेचं स्नेहसंमेलन किंवा माझं पहिलं भाषण, असे हे निबंध हे कशामध्ये वर्णनात्मक किंवा प्रसंग लेखनामध्ये येऊ शकतात. दुसरं आहे आत्मकथन. या आत्मकथनामध्ये आपण स्वतः त्याच्या जागी, ज्याचं आपण आत्मकथन लिहिणार आहोत त्याच्या जागी आपण स्वतःला कल्पायचं असते, तशी कल्पना करायची असते. त्याच्यात कोणते विषय येऊ शकतात, मी वृक्ष बोलतोय, शेतकऱ्याचे मनोगत, भारतीय सैनिकाचे मनोगत, त्याचप्रमाणे मी मोबाईल बोलतो, मी आरसा बोलतो, असे विषय त्याच्यामध्ये येत असतात. आता कल्पनाप्रधानामध्ये कसं असते की प्रत्यक्ष घडू शकत नाही ती गोष्ट, परंतु आपण कल्पनेने ती साध्य करायची असते लिखाणाच्या माध्यमातून. म्हणजे ती कल्पना करायची असते आपल्याला. म्हणजे इथे कल्पना विश्वाला मोठा वाव असतो. त्याच्यामध्ये कोणते निबंध येऊ शकतात, मी पक्षी झालो तर, आई संपावर गेली तर, मी मुख्यमंत्री झालो तर, पाऊस पडला नाही तर,
किंवा मी फुलपाखरू झालो तर आपल्या कल्पनाविलासाला भरपूर याच्यामध्ये वाव असते, असा हा कल्पनाप्रधान निबंध. त्यानंतरचा निबंध आहे वैचारिक निबंध. याच्यामध्ये मात्र आपल्या विचाराचे जे मुद्दे आहेत ते सुसंगत पद्धतीने आणि व्यवस्थित मांडायचे असतात. एक एक मुद्देसूद पद्धतीनं जी केलेली मांडणी असते तीच आहे वैचारिक लेखनाची. तर त्याच्यात कोणते विषय येऊ शकतात? जसं वाचनाचं महत्त्व आहे, वाचाल तर वाचाल. त्याचप्रमाणे लोकसंख्या भीषण समस्या, पाणी अडवा पाणी जिरवा, प्रदूषण आहे, झाडे लावा झाडे जगवा, असे अनेक विषय या वैचारिक निबंधामध्ये येऊ शकतात. मग आता मित्र हो, हे जरी एवढे निबंधाचे विषय असतील तर एक गोष्ट याच्यात महत्त्वाची अशी आहे की एकदा जर का तुम्हाला एखाद्या निबंधाच्या प्रकाराची माहिती झाली की निबंध कसा लिहायचा, मग मात्र तुम्ही सुंदर पद्धतीनं निबंध लिहू शकता आणि सरावाने त्याच्यामध्ये एवढी गती प्राप्त करू शकता की जसं की साहित्यिक निर्माण होतात. त्याचा जो मूळ जर आपण पाहिलं तर ते जे काही लेख लिहिणे आहे हे बालवयापासून ते लिहित जातात निबंधाच्या रूपाने आणि पुढे मोठे प्रतीत येत असे साहित्यिक निर्माण होतात किंवा लेख लिहिणारे, अग्रलेख लिहिणारे. म्हणजे याची जी सुरुवात आहे ती कुठं आहे? ती या निबंधातच आहे. आता या निबंधामध्ये महत्त्वाचे काही घटक आहेत की त्या 3 घटक जर तुम्ही ते समजून घेतले तर त्या 3 घटकावरच कुठलाही निबंध हा लिहिला जाऊ शकतो. त्यामध्ये पहिला घटक कोणता आहे? प्रस्तावना. म्हणजे 3 घटक मध्ये प्रस्तावना, मुख्य मुद्दे आणि समारोप या 3 अंगांनीच, या 3 घटकांनीच हा निबंध पुढे पुढे जात असतो. आता प्रस्तावना म्हणजे काय? म्हणजे की एखादा विषय जर आपल्याला सुरू करायचा असेल तर सुरू करण्या अगोदर ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो, बॅकग्राऊंड म्हणतो, त्या पद्धतीची ही प्रस्तावना असते. मग ही प्रस्तावना आपल्याला कशानं सुरू करता येते? आपल्याला एखाद्या कवितेच्या ओळीनं सुरू करता येते, एखाद्या गाण्याच्या ओळीनं सुरू करता येते. अशा काही सुवचना असतील किंवा काही सुभाषिता असतील, अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रस्तावनेची ही सुरुवात करता येते. त्याप्रमाणे मुख्य मुद्दे जे आहेत, मुख्य मुद्दे म्हणजे काय की निबंधातील जे मुद्दे आहेत. आणि बघा, पूर्वी तरी फक्त विषय देत होते निबंधाचं, पण अलीकडच्या काळामध्ये काय करायला लागलेत की चित्ररूपाने मुद्दे द्यायला लागलेत. म्हणजे चित्रही देतात आणि मुद्देही देतात. ते मुद्दे आणि आपल्या मनातील जे मुद्दे आहेत या दोघांचं एकत्रीकरण जर केलं, त्याचा जर व्यवस्थित संयोग साधला गेला तर आपल्याला मुख्य मुद्द्यानुसार पुढे निबंध लिहिता येतो. आणि शेवटी समारोप. समारोप म्हणजे काय असतो की आपण निबंधात लिहिलेल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी येतात त्या समारोपामध्ये असतात. आता निबंध लिहिण्या अगोदर आपल्याकडे काही गोष्टी असणं आवश्यक आहेत. मग काय असायला पाहिजेत? तर मी तुम्हाला सांगितलं की प्रस्तावनेमध्ये काय पाहिजेत की गाण्याच्या किंवा कवितेच्या ओळी असल्या पाहिजेत. मग हे कशासाठी? तर आपला निबंध आकर्षक आणि परिणामकारक जर करायचा असेल तर ह्या गोष्टी असणं आवश्यक आहेत. म्हणजे अशा स्वरूपाच्या जर गोष्टी आपल्याजवळ असतील आणि त्या जर आपण निबंधामध्ये जर अंतर्भूत करत असू तर मग मात्र निबंध खूप सुंदर पद्धतीनं तो लिहिला जाऊ शकतो किंवा त्याचा परिणामसुद्धा चांगला होऊ शकतो. तर आता समजा जर आपल्याला एखादा आईवर जर निबंध लिहायचा असेल तर आपल्याजवळ काय असायला पाहिजेत? काही कवितेच्या ओळी की ज्या तुम्ही बालवयापासूनच शाळेमध्ये काही कविता असतात त्याचं आपण पाठांतर करतो किंवा काही गाणी असतात तेही आपल्याला पाठ होत असतात. तर असे थोडेसे जर आपल्याला माहीत असेल तर अधिक आपल्याला चांगल्या पद्धतीनं तो निबंध प्रस्तावनेत टाकता येतो किंवा लिहिता येतो. तर त्यामध्ये एक आईचं जर म्हटलं तर एक कविता घेऊया की फमू शिंदे सरांनी फार चांगल्या पद्धतीची ती आईवरची कविता आहे की आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. त्याचप्रमाणे आई असते जन्माची शिदोरी, ती सरत ये नाही आणि उरत ये नाही, ही आईच्या संदर्भानं खूप चांगल्या पद्धतीची कविता आहे. त्याच्यानंतर ही तुम्हाला त्या पाचपोळ सरांची माहीत असेल, हंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तिच्यामध्ये दिसते मला तेव्हा माझी माय, अशा स्वरूपाची कविता आहे. त्याच्यानंतर मायबाप असता माझ्या घरा कशाला जाऊ मी पंढरपुरा, तसेच दगडाचे देव सारे काय त्याच्यापाशी, मायबाप हेच पंढरपूर द्वारका आणि काशी. हेच छानच आहे ना, दगडाचे देव सारे काय त्याच्यापाशी आणि मायबाप हेच पंढरपूर द्वारका आणि काशी. आपल्याला हे टाकता येईल. आता तसेच एखाद्या वेळेस बाबावर जर कविता असेल, शेतकरी बापावर जर कविता लिहायची असेल तर इंद्रजित भालेराव सरांनी छान कविता लिहिली आहे. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिन कामधंदा, किंवा मातीसाठीचं जगावं मातीसाठीचं मरावं, माती लई थोर तिला कसं विसरावं, अशी ही कविता म्हणजे
वडिलाच्या संदर्भाने आपल्याला लिहिता येईल, कष्टकरी बापाच्या संदर्भाने लिहिता येईल, आईवरही आहे. आणखी काही आपल्याजवळ असायला पाहिजे की एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ती सासरी जाते तर सासरी गेल्यानंतर तिला पुन्हा माहेरी आणायचं असते. साधारणतः आपल्याकडे उन्हाळ्यात लग्न पूर्वी होत होते, आता कुठल्याही ऋतूत लग्न होतात. पण श्रावणामध्ये ज्यावेळेस सण सुरू होतात त्यावेळेस त्या सासूरवाशीन मुलीला सुद्धा आपल्याकडे यावंसं वाटते. आणि मग त्या संदर्भानं काही कविता आहे अरुणा ढेरेची. 4 दिसावर उभा होला श्रावण झुलवा, नया पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा, अशी छान कविता आहे. त्याच्यानंतर ती सासरी असल्यानंतर तिला माहेरच्या ज्या आठवणी येतात त्याबद्दलची निकुंभ या कवीची कविता आहे. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. हे आपल्याला अशा स्वरूपाचे प्रस्तावनेसाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर साने गुरुजीची खरा तो एकची धर्म हे आपल्याला माहीत आहे. देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई, पूजा मी करतो त्यांची अन्य देव नाही असे. किंवा मने नाही भाव मने देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे. हे असे कवितेच्या रूपाने गाण्याच्या रूपाने आपण कुठेतरी ऐकलेलं असतो किंवा कधीतरी वाचलेलं असते. असे देशाच्या संदर्भानं जर एखादा निबंध आला असेल की त्याच्यात आपण लिहू शकतो की चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान भारत देश महान. ह्या ओळीसुद्धा आपल्याला प्रस्तावनेत टाकता येतील, त्यांना आपल्याला निबंधाची सुरुवात करता येईल. किंवा गे माये भाऊ तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे असे टाकता येईल. त्यानंतर सुरेश भटांची आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आणि मराठी भाषेचा ह्या गौरव करत असताना धर्म पंथ जात एक मानतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी, अशी ही मराठीची थोरवी गाणारी भाषेची थोरवी गाणारी कविता आहे. किंवा आपल्या राज्याबद्दल लिहायचं असेल तर राज्यगीते खूप सुंदर आहे ना, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं हे. त्याच्यानंतर एखाद्या सैनिकाबद्दल जर लिहायचं असेल आपल्याला, निबंधाची सुरुवात जर करायची असेल तर असं करू शकतो. बाळ चालला सेर नाघरा बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. हे सुद्धा आपल्याला प्रस्तावनेत टाकता येईल. निसर्गावर सुद्धा आपल्याला जर निबंध आला असेल तर तो लिहिता येईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करता येईल. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. किंवा सगळ्यांना माहीत असलेली श्रावण माशी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरुणी क्षणात फिरुणी ऊन पडे, अशी आहे. किंवा विज्ञानाच्या संबंधानं काही कविता येतात, निबंध असतो विज्ञानाच्या संबंधाने, त्याच्यासाठी आपल्याला काही ओळी टाकता येतील. अनुरेणूतून शब्द प्रकटती चला चला पुढती, अनुरेणूतून शब्द प्रकटती चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती, अशाही ओळी आपल्याला टाकता येतील. किंवा दिवस कालचा आज संपला प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे. विज्ञानावर निबंध आला की आपल्याला प्रस्तावनेमध्ये ह्या ओळी टाकता येतील. किंवा एखाद्या घराच्या बाबतीत गावाच्या बाबतीत जर निबंध असेल तर त्यावर आपल्याला टाकता येईल. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती. ह्याही ओळी छान येतात. किंवा नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी, माझ्या गावच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, माझ्या गावच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, कोणी फाकवारे माती झरे होतील पिसारे. असं गावाच्या बाबतीत घराच्या बाबतीत आपल्याला निबंधात याचा उपयोग करता येईल. किंवा एखाद्या वेळेस आता आपण सुखाचा जर विचार केला असेल तर खरे सुख कुठे आहे, तर एखाद्या झोपडीमध्ये सुद्धा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खूप छान अशी ही कविता लिहिलेली आहे. ते गीतही झालं पुढे, तुम्ही बऱ्याच वेळानं ऐकलं असेल. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. असे हे कवितेच्या ओळी आपण प्रस्तावनेमध्ये सुरुवात करताना टाकू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही सुवचने सुद्धा असतील
की जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो. त्याचप्रमाणे जग प्रेमानं जिंकता येते, वैरानं जिंकता येत नाही. अनुभव हा श्रेष्ठ गुरु आहे. किंवा भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व आहे. प्रयत्न हेच परमेश्वर, असं सुद्धा आहे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम, हे असे सुवचनं आपल्याकडे असतात आणि आपण ते वापरू शकतो. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा, किंवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा, माणूस ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्यावरून त्याची लायकी समजत असते, असे. किंवा काही सुभाषितं असतात. उदाहरणार्थ अतिथी देवो भव आपल्या शाळेमध्ये लिहिलेली असतील, कुठेतरी भिंतीवर लिहिलेले असतात. मौन सर्वार्थ साधनम, विद्या विनयन शोभते, यथा राजा तथा प्रजा, असे हे काही सुवचनं असतात. म्हणी तर आपल्याला माहीतच येतात की अति तेथे माती, अतिराग भीक माग, बावळी मुद्रा देवळी निद्रा, घरोघरी मातीच्या चुली, किंवा अतिशहाणा त्याचा बैल रिकाम्या, असा खूप आहेत. गर्वाचे घर खाली, रात्र थोडी सोंगे फार, एका हाताने टाळी वाजत नाही, अशा कितीतरी आपल्याकडे ह्या म्हणी असतात. म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, जसं की अंगाचा तिळपापड होणे, आकाश फाटणे, अंगावर काटा उभा राहणे, अवज्ञा करणे, कानाडोळा करणे, त्याच्यानंतर सार्थक होणे, काबाड कष्ट करणे, दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणे, किती किती सांगावेत. असे हे आपण शालेय जीवनापासून आपण अभ्यासत आलेलो आहोत आणि त्याचा आपण वापरही करत आलेलो आहोत. फक्त आता ते निबंधामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर हे कशासाठी की हे जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर मात्र असा निबंध सुंदर होऊ शकतो की तो सर्वांना म्हणजे अगदी चांगल्या दर्जाचा तो निबंध होऊ शकतो. मग तुमच्याकडे हे सगळं असणार आहे. मी फक्त एक नमुना म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. फक्त आता ते गोळा केलेलं फक्त ते एखाद्या व्यवस्थित ठिकाणी आपल्याला ते कसं बसवता येईल त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता निबंध हा साधारणतः 80 ते 100 शब्दाचा लिहायचा असतो. परंतु थोडेसे शब्द जरी वाढले तरी चालतात, परंतु त्याचा जो पूर्ण भाग आहे तो त्या निबंधामध्ये पूर्ण अर्थानं अंतर्भूत झाला पाहिजेत किंवा आलेला असला पाहिजेत. आता परीक्षेमध्ये कसे निबंध विचारले जातात तर मुद्द्याच्या किंवा चित्राच्या सहाय्याने लेखन करा असं आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. किंवा विषय दिला जातो आणि त्याचं आपल्याला लेखन करायचं असते. पण आता याच्यामध्ये गोंधळून जाण्याचं किंवा घाबरण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की निबंध हे विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वातीलच किंवा परिचितच असतात. त्यामुळे नवीन विषय आहे असं काही काळजी करण्याचं कारण नाही. आता चित्राबरोबर मुद्दे द्यायला लागलेत तर मग हे मुद्दे क्रमवारच लिहावेत, परीक्षेत आलेले मुद्दे क्रमवारच लिहावेत असं काही नाही. ते आपल्या कल्पकतेने आपल्याला लिहायचे असतात. आणि परीक्षेत निबंधाचा जो विषय पाहिला तर पाहिल्याबरोबर आपण परीक्षेमध्ये पेपर पाहायला सुरुवात करतो, वाचायला सुरुवात करतो, निबंधाचा विषय दिसतो. निबंधाचा विषय पाहिला की आपल्याला वाटतं अरे वा किती सोपा निबंधाचा विषय आहे. आणि मग ज्यावेळेस आपण तो लिहायला बसतो ना तेव्हा मात्र काही सुचतच नाही आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कसे की निबंधाची सुरुवात तरी कुठून करू किंवा शेवट तरी कसा करू, या चित्रातून काय बोध होतो, असे मनात प्रश्न निर्माण होतात. मित्रो, काळजी करण्यासारखं कारण नाही. हा जो व्हिडिओ जो विद्यार्थी पाहेल किंवा जो कोणी पाहेल आणि व्यवस्थित समजून घेईल, मी तर खात्रीनं सांगतो की त्याला निबंधाच्या ह्या कुठल्याही प्रकारापैकी त्याला निबंध लिहिता येतो. मग आता निबंध लिहायला बसल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत अगोदर तर आपल्याकडे त्या उत्तरपत्रिकेमध्ये कच्चा भाग असतो ज्याला आपण रफ म्हणतो, ते रफ काम करायचं असते. तर निबंध लिहिण्या अगोदर त्याची एक कच्ची रूपरेषा आपण आपल्या मनात आखायची असते. मग ती कच्ची रूपरेषा पेपरच्या एका भागावर आपण पाठीमागे लिहायची, त्याची आखणी करायची. त्यामध्ये मग मुद्दा लिहायचा प्रस्तावना. मग त्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या कवितेच्या ओळी टाकायला पाहिजेत किंवा कोणत्या गीताच्या ओळी समर्पक पद्धतीने आपल्याला त्या टाकता येतील ते बघायचं. त्यानंतर त्या निबंधामध्ये जे दिलेले मुद्दे आहेत ते मुद्दे आणि आपण आपल्या मनातील जे मुद्दे आहेत या दोघांची योग्य पद्धतीनं सांगड आपल्याला घालावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्या निबंधाचा जो शेवट असतो तर तो आपल्या संपूर्ण निबंधाचा सार म्हणजे त्याचा शेवट असतो. आता काय करूयात, आपण एक निबंधाचा नमुना बघूयात. तो निबंध आपल्याला सहज पद्धतीनं कसा लिहिता येतो त्याचा आपण आता विचार करणार आहोत. निबंध घेऊयात माझे गाव. परीक्षेत आलेला आहे समजा माझे गाव हा निबंध. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, सगळ्यात अगोदर प्रस्तावना. मग प्रस्तावना कोणती तर आपल्याकडे आताच म्हटलं
गावाची आपण म्हणजे या इंद्रजित भालेराव सरांच्या कवितेच्या ओळी आहेत. नाही नदी नाही नाला नाही खळाळतं पाणी माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच आढाणी. आता इथे पाणी ही प्रतिमा साधलेली आहे, परंतु इथे तिथल्या माणसाचे मन, गावातील लोकांचे जे मन येतं ते पाण्याचा गुणधर्म नितळपणा आहे. तर तसेच त्यांचे मन नितळ आहेत, म्हणून ती प्रस्तावनेमध्ये आपल्याला ते टाकता येईल. ह्या कच्च्या रूपरेषेमध्ये आपण लिहायला लागलो. त्यानंतरचे जे मुद्दे आहेत कोणते, की तुमचं जे गाव आहे हे कोणत्या विभागात येते, कुठं नेमकं वसलेलं आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे त्याची थोडक्यात भौगोलिक स्थान त्याचं सांगावं लागेल. त्यानंतर प्रत्येक गावाला चतुर्सीमा असतात, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्या आपण आता हे सगळे कच्चे मुद्दे लिहायला लागलोत र भागावर. त्यानंतर गावामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक असतात, वेगवेगळ्या समाजाचे लोक असतात. ते लोकसंख्या, या लोकसंख्येमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक असतात. गावाची लोकसंख्या साधारणतः 1,500, 1700, 1800 किंवा 2000 असू शकते. वेगवेगळ्या व्यवसाय करणारे लोक. त्यानंतर गावातील काही मुख्य व्यक्ती असतात. गावाचा जर विचार केला तर प्रथम नागरिक सरपंच असतात, गावाची सुव्यवस्था करणारे पोलीस पाटील असतात. हे मुख्य व्यक्ती गावात. त्यानंतर शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या राबवणारे ग्रामसेवक असतात. गावामध्ये शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा वैद्यकीय सेवा करणारे काही डॉक्टर असतात. हे महत्त्वाचे लोक आहेत. त्यानंतर गावामध्ये काय असते, काही सेवा सुविधा असतात. मग कोणत्या सेवा सुविधा, पाण्याची सोय आहे, दिवाबत्तीची सोय आहे, रस्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या गावाच्या सोयीसाठी असतात. आणि हे सगळं चांगलं असल्यामुळे एखाद्या वेळेस त्या गावाला पुरस्कारसुद्धा मिळालेला असतो. असा हा गावाचा निबंध. आता आपण काय केलं, हे सगळे कच्चे मुद्दे लिहिलेत. आता त्याचा क्रम लावायचा आणि निबंध लिहायला बसायचं. मग प्रस्तावना आता आपली ठरलेली आहे. प्रस्तावना कोणती, ह्या गीताच्या वळीनच करूयात आपण. नाही नदी नाही नाला नाही खळाळतं पाणी माझ्या गावाच्या पाण्याची आहे रीतच आढाणी. मग आता गावातले हे जे गावासाठीचे मुख्य मुद्दे कोणते घेतलेत आपण, की ते भौगोलिक स्थान कोणते आहे गावाचं. मग आपण सांगणार आहोत की मराठवाड्यात परभणीची सुपीक जिल्ह्यात माझे छोटेसे गाव आहे. पूर्वेला 2 शहराला जोडणारा एक राज्यरस्ता आहे. त्याचप्रमाणे गावाच्या पश्चिमेला 2 वेगवेगळ्या गावाच्या सीमा जोडलेल्या आहेत. डोंगर आहे, डोंगराच्या अगदी पायथ्याला माझं गाव वसलेलं आहे. दक्षिणेला नदी नाही परंतु एक ओढा आहे. त्या ओढ्यावर बांध असल्यामुळे पाणी भरपूर साठून राहते. मग आम्ही सुट्ट्यामध्ये या ओढ्यामध्ये खूप पोहतो आणि खूप आनंद घेत असतो. माझ्या गावात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन अशा विविध समाजाचे, धर्माचे लोक राहतात. अगदी गुण्यागोविंदाने राहतात. दिवाळी असेल, दसरा असेल किंवा रमजान, मोहरम, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, अशा वेगवेगळ्या जयंत्या, महावीर जयंती असेल, अशा ह्या जयंत्या सर्व लोक एकत्र येऊन साजऱ्या करत असतात. गावाची लोकसंख्या जर म्हणाल तर माझ्या गावाची लोकसंख्या साधारणतः 1700 ते 2000 आहे. गावचे जे आमचे प्रथम नागरिक आहेत ते सुधाकर नाना सरपंच आहेत. गावातील कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे आबाजी पाटील आहेत. सरकारी अधिकारी म्हणून महेश काळे साहेब आमच्या गावात येतात. माझ्या गावात 1ली ते 8वी जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये अनुभवी, श्रेष्ठ, आईसारखा लळा लावणारे गुरुजनही आहेत. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा असे संस्कार करणारे माझे लाडके काळे गुरुजी आहेत. मानवसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे एक डॉक्टर काका दर 2 दिवसाला आमच्या गावामध्ये येऊन भेट देतात. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे सर्व गावावर लक्ष ठेवून असणारे आमचे जे सरपंच आहेत यांनी स्वच्छता, लाईट, छोटे छोटे उद्योग, महिला बचत गट अशा सर्व सोयीने युक्त माझे हे गाव आहे. मग आता ही झाली आपल्या मुद्द्यानुसार गावाची, जे आपण मुद्दे घेतलेले त्या मुद्द्याचा आपण विस्तार केला आणि तो निबंध लिहिला. आता जो समारोप आहे, समारोप म्हणजे त्याचा शेवट, तो सार रूपाने करायचा. कसा, माझ्या गावातील लोक म्हणजे निर्मळ झऱ्याप्रमाणे आहेत. गर्व न करणारे, वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करणारे किंवा कानाडोळा करून एकमेकाशी विनयाने वागणारे
हे सगळं असल्यामुळे माझं गाव तंटामुक्ती आणि ग्राम स्वच्छता अशा 2 पुरस्कारांनी सन्मानित आहे. म्हणून माझं हे आदर्श गाव मला प्राणप्रिय आहे. बघितलं तुम्ही आता हा गावावरचा निबंध. काय केलं आहे आपण त्याच्यामध्ये? प्रस्तावना छान लिहिली, मुख्य मुद्दे काढले आणि ते मुद्दे क्रमवार लिहिले आणि त्याचा फक्त विस्तार केला की झाला निबंध. असाच जरा एखादा आपण आईवरचा निबंध जर बघितला तर त्याची आपण प्रस्तावना काय घेऊयात? आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असते जन्माची शिदोरी, ती सरतही नाही आणि उरतही नाही. मग आता याच्यामध्ये मुख्य मुद्दे कोणते? तर आईचं बालपण, तिच्या माहेरी तिचं बालपण, तो एक मुद्दा घ्यायचा. मग त्या बालपणामध्ये काय येईल? तिचं शिक्षण येईल, तिच्या सवंगडे तिच्या मैत्रिणी येतील, तिचे खेळ येतील, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या त्या बालपणीमध्ये येतील. त्यानंतर तिकडे आजोबा आजी, त्यानंतर मामा मावशी, हे जेवढे काही नातेसंबंध असतील त्यांचा स्वभाव यांचं थोडक्यात वर्णन येईल. आपण तिसरा जर मुद्दा घेतला तर मग आईचा झालेला विवाह, मग इकडे सासरी आल्याच्या नंतर इकडे सासरकडले कोण कोण, सासू सासरे, माझे बाबा, त्यानंतर आणखी जे नातेवाईक आहेत यांचा स्वभाव, याच्याबद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती त्याच्यामध्ये देता येईल. त्याच्यानंतर आईची जी माया आहे, कुटुंबाच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रती आईची माया, याचा आपल्याला वर्णन करता येईल. आणि माझ्या जीवनात आईचा एखादा असा प्रसंग सांगायचा, अशी एखादी घटना सांगायची, अशी एखादी आठवण सांगायची, आणि ती आठवण प्रत्येकाच्या जीवनात आहेच, आजारपणाची आहे, एखाद्या वेळेस आनंदाची असेल, तर ते सगळं त्याच्यामध्ये सांगायचं. आणि मग समारोप काय आहे? तर मायेचा अथांग सागर म्हणजे माझी आई आहे. मग मित्र हो, आता जेवढे काही कुटुंबातील व्यक्ती असतील, बाबा असतील, आजोबा असतील, आजी असेल, मावशी असेल, आणखी कोणी असेल, बहीण असेल, भाऊ असेल, तर या मुद्द्याच्या मुद्द्याचं अनुसरण केलं किंवा त्याच्यामध्ये थोडा बहुत जर बदल केला तर आपण सुंदर पद्धतीनं हाही सुद्धा निबंध लिहू शकतो. तर मित्र हो, हे 2 निबंध आपण बघितलेले आहेत. ते तुम्हाला समजून तुम्ही घेतलेच असतील. एकदा दोनदा ते समजून घ्या. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की इथून पुढे तुम्हाला इतक्या सुंदर पद्धतीनं निबंध लिहिता येतो. फक्त एकदा त्याचा 2दा सराव करा आणि निबंध लिहायला सुरुवात करा. तर मग वेळ कशाला लावता, घ्या पेन आणि करा सुरुवात निबंधाची. तर थांबूयात आपण इथे. धन्यवाद.